नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्ड न्यू सिलेबसचा 3rd नंबरचा लेसन पाहत आहोत. त्याच्यातील प्रॅक्टिस आहे 3.2 पाहूया. त्याआधी इझी ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस 3.2. लेसनचं नाव आहे इन द वर्ल्ड ऑफ नंबर. त्याच्यातील 3.1 प्रॅक्टिस सेट मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही नक्की पहा. आणि हा 3.2 प्रॅक्टिस सेट याच्यामध्ये आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर चॅनलला कुठेही स्किप न करता सर्व पहा, म्हणजे तुम्हाला रूल कसे यूज करायचे ते लक्षात येईल. पहा, क्वेश्चन 1 आहे, राईट द करेक्ट सिम्बॉल मोर दॅन लेस दॅन इन द बॉक्स बिलो. इथे आपल्याला दिलेले आहेत नंबर. याच्यामध्ये हा कोणता नंबर मोठा आहे, कोणता नंबर लहान आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. पहा, इथे नंबर आहे -10 आणि 0. आता कोणता नंबर लहान आहे, कोणता नंबर मोठा आहे ते पाहण्यासाठी आपल्याला नंबर लाईनची गरज आहे. नंबर लाईनवरून तुम्हाला समजून सांगते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणता नंबर मोठा, कोणता नंबर लहान, कसं ठरवायचं. पहा, ही आहे नंबर लाईन. याच्यामध्ये हा 0 आहे, त्याला म्हणतात ओरिजिन. आणि ओरिजिनच्या राईट हँड साईडला हे आहेत पॉझिटिव्ह नंबर्स आणि ओरिजिनच्या लेफ्ट हँड साईडला हे आहेत निगेटिव्ह नंबर्स. जसं आपण 0 पासून राईट हँड साईडला जाऊ तसं हे नंबर्स बिगर म्हणजे मोठे होत जातात. आणि 0 पासून आपण लेफ्ट हँड साईडला डावीकडे जाऊ तसंच हे नंबर लहान होत जातात. म्हणजेच निगेटिव्ह नंबर्स हे लहान आहेत पॉझिटिव्ह नंबरपेक्षा. आणि पहा, -1 हा सुद्धा काय आहे, 0 पेक्षा लहान आहे. -2 हा -1 पेक्षा सुद्धा लहान आहे. -3 -1 पेक्षा लहान आहे. कारण जसं आपण लेफ्ट हँड साईडला जाऊ तसे नंबर लहान होत जातात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे या साईडचा नंबर या साईडच्या नंबरपेक्षा काय असणार आहे, लहान असणार आहे. आणि इकडे गेला तुम्ही नंबर काय होत जातात, मोठे होत जातात. हे लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात नाही आलं तर नंबर लाईन डोळ्यासमोर आणायची आणि लक्षात घ्यायचं की कोणता नंबर कुठे असेल आणि तो कोणता मोठा असेल. पहा, 0 पासून उजवीकडे मोठे नंबर, 0 पासून डावीकडे लहान लहान नंबर होत जातात. आता त्यासाठी पहा, -10 0. -10 कुठे असेल, ह्या साईडला असेल आणि 0 आपला इथे आहे, म्हणजे -10 काय असणार आहे, लहान. म्हणून हे असं साईन होईल. दुसरं पहा, -19 आणि -5. पहा, -5 इथे येईल आणि -19 कुठे जाईल, नंबर लाईन जर आपण इकडे पुढे ड्रॉ केली तर -19 या साईडला म्हणजे लेफ्ट हँड साईडला जाईल. म्हणून -19 काय आहे, लहान आहे. ते पहा, -3 0. मी आत्ताच सांगितलं 0 पेक्षा -3 काय आहे, लहान आहे. कारण आपण या साईडला जाऊ तसे नंबर काय होत जातात, लहान होत जातात. म्हणून -3 सुद्धा काय आहे, 0 पेक्षा लहान. इथे पहा, 8 आणि 12. आता हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. 8 आपल्या इथे असेल तर 12 आपल्या इकडे जाईल, म्हणजे उजवीकडे जाईल. म्हणून 12 काय आहे, मोठा आहे 8 पेक्षा. इथे 5 आणि 0. 5 हा पॉझिटिव्ह नंबर 0च्या राईट हँड साईडला आहे, म्हणजे 5 हा काय आहे, मोठा आहे 0 पेक्षा. इथे -3 -9. -3 हा पहा इथे असेल आणि -9 आपला नंबर लाईनच्या या बाजूला म्हणजे 3च्या लेफ्ट हँड साईडला येईल, डाव्या बाजूला येईल. म्हणून -9 हा काय आहे, लहान आहे -3 पेक्षा. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. सोपं आहे, नंबर लाईनवरून लक्षात घ्यायचं. -3च्या -2 हा उजव्या बाजूला आहे म्हणून तो मोठा. -3च्या -4 जर इथे घेतला तर तो डाव्या बाजूला आहे तर तो लहान. लक्षात घ्या, उजव्या बाजूची संख्या मोठ्या, डाव्या बाजूची संख्या लहान आहेत. क्वेश्चन 2 पाहूया. पहा स्टुडंट्स, क्वेश्चन 2 पाहूया. सॉल्व आहे. याच्यामध्ये पहा, फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे 4 + 7. हे आपलं रेग्युलरचं ॲडिशन आहे. 4 + 7 काय लिहाल तुम्ही, 11. 4 मध्ये 7 मिळवले, 11 आलं. इथे पहा, सेकंड नंबरचं एक्झाम्पल पहा, -4 + -5. आता इथे रूल यूज करायचा आहे. ॲडिशन असताना जेव्हा आपण नंबर्सची ॲडिशन करणार आहोत, म्हणजे ॲडिशनचं साईन आहे, त्यावेळेस नंबर्सचं साईन लक्षात नाही घ्यायचं. काय करायचं, सेम साईन असेल तर काय करायची, दोघांची ॲडिशन करायची. दोन्ही नंबरचं साईन निगेटिव्ह असू द्या किंवा पॉझिटिव्ह असू द्या, सेम असेल, दोन्ही नंबरला सेम असेल तर ॲडिशन करायची.
सेम साईन आहे, मध्ये ॲडिशनचं साईन आहे, तर नंबरचं साईन लक्षात घ्या. सेम साईन असेल आणि ॲडिशनचं साईन असेल मध्ये, तर दोघांची काय करायची, ॲडिशन करायची. सेम साईन आहे म्हणून 4 + 5 किती होतात, 9. पण पुढे एक रूल आहे, नंबर्सला जे साईन आहे म्हणजे पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह, हे निगेटिव्ह आहे नंबरचं साईन, तर आन्सरला साईन द्यायचं निगेटिव्ह. पहा, ॲडिशन करताना सेम साईन असेल तर दोन्ही नंबर्सची ॲडिशन करायची आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला द्यायचं. पुढे पहा, थर्ड नंबरचं एक्झाम्पल कसं आहे पहा, -7 + 2. आता इथे पहा, मध्ये ॲडिशनचं साईन आहे, परंतु हा निगेटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. दोन्ही नंबरचं साईन सेम नाही. मग जेव्हा दोन्ही नंबरचं साईन सेम नसेल त्यावेळेस दोन्ही नंबरची सबट्रॅक्शन करायचं. 7 - 2 5 आणि बिगर नंबर साईन म्हणजे मोठ्या संख्येचं साईन द्यायचं, तर ते आहे निगेटिव्ह, म्हणून -5. पहा, 2 रूल पाहिले आपण. ॲडिशन करताना सेम साईन असेल तर ॲडिशन करायची, नंबर्सला असलेलं साईन द्यायचं आणि वेगवेगळे साईन म्हणजे डिफरंट साईन असतील निगेटिव्ह पॉझिटिव्ह तर सबट्रॅक्शन करायचं आणि लार्जर किंवा मोठ्या नंबरचं साईन आन्सरला द्यायचं. पुढे पहा, इथे पहा, दोघांचे साईन सेम आहेत का, नाही. 10ला साईन नाही, त्यावेळेस तर कोणतं असतं, पॉझिटिव्ह. +10 -2 डिफरंट साईन आहे, वेगवेगळी चिन्ह आहेत म्हणून दोघांची होणार वजाबाकी. 10 मधून 2 गेले 8, 10 - 2 8 आणि बिगर नंबर साईन म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह, लार्जर नंबर किंवा बिगर नंबर. आणि हे पॉझिटिव्हचं साईन आन्सरला दिलं नाही तरीही चालेल, निगेटिव्हचं साईन मात्र द्यावं लागतं. इथे पहा, सेम साईन आहेत, काय होईल, दोघांची ॲडिशन होईल. 3 + 2 5 आणि 6 + 3 9 आणि आन्सरला नंबर्सला असलेलं साईन द्यायचं निगेटिव्ह. इथे पहा, लास्ट रूल, ज्यावेळेस अपोजिट नंबर्स असतात, अपोजिट नंबर्स म्हणजे -71 +71, अपोजिट साईन. अपोजिट नंबर सेम आहेत परंतु दोघांचं साईन काय आहे, वेगवेगळं आहे. हा -71 आहे, हा +71 आहे, म्हणजेच हे दोघांचे अपोजिट नंबर्स आहेत आणि ज्यावेळेस अपोजिट नंबर्सचे ॲडिशन करतात त्यावेळेस ती 0 असते. हा एक रूल आहे, अपोजिट नंबर्सची ॲडिशन नेहमी 0 असते. तुम्हाला रूल समजलेच असतील. सेम साईन असेल ॲडिशन आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला द्यायचं, डिफरंट साईन असेल सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या संख्येचं साईन आन्सरला द्यायचं. सेम नंबरचं साईन असेल, सेम साईन असेल ॲडिशन संख्यांचं चिन्ह आणि अपोजिट नंबरचं ॲडिशन मात्र असतं 0. क्वेश्चन 3 पाहूया. पहा, क्वेश्चन 3 आहे सॉल्व, परंतु इथे आता सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शनचं साईन आहे 2 नंबर्सच्या मध्ये. इथे पहा 78 - -45. इथे आता रूल काय यूज करायचे पहा. आता मगाशी काय होतं, ॲडिशन होतं तेव्हा आपण वेगवेगळे साईन असेल तर सरळ काय करत होतो, सबट्रॅक्शन करत होतो. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे, मध्ये ॲडिशनचं साईन असेल तर आपण काय करत होतो, सबट्रॅक्शन. परंतु आता पहा, इथे नवीन रूल, 78 आहे तसेच राईट करा. निगेटिव्हचं साईन आहे ब्रॅकेटच्या बाहेर, म्हणून ब्रॅकेटच्या आतमधल्या संख्येचं, ब्रॅकेटमधील संख्येचं साईन करायचं चेंज. निगेटिव्ह असेल तर ते करायचं पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह असेल तर करायचं निगेटिव्ह. मग इथे निगेटिव्ह आहे म्हणजे तर हे कसले होतील, +45. पहा, फार महत्त्वाचं आहे हे, लक्षात घ्या. काय केलेलं आहे, 78 आहे तसेच राईट करायचे. ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन आहे म्हणून ब्रॅकेटच्या आतमधील संख्येचं साईन नेहमी अपोजिट करायचं. म्हणजे निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचं, पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करायचं. इथे आहे निगेटिव्ह म्हणून 30 नंबर आपण तो नंबर आपण पॉझिटिव्ह करून राईट केलेला आहे आणि या दोघांची आता करायची ॲडिशन. 8 + 5 13 कॅरी 1, 4 + 1 5, 5 + 7 12 आणि इथे नंबरचं साईन असेल, नंबरला जे साईन ते द्यायचं असतं. आता पॉझिटिव्ह आहे, हे पॉझिटिव्हचं साईन नाही दिलं तरीही चालेल, दिलं तरीही चालेल, नाही दिलं तरीही चालेल.
सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. आता सेकंड नंबरचा पहा क्वेश्चन. -19 मायनस -27. मी काय सांगितलं मगाशी, आहे हा नंबर आहे तसाच, म्हणजे आता हा नंबर आहे तसाच राईट करून घ्या. -19 साईन सहित -19 आणि निगेटिव्हचं साईन आहे ब्रॅकेटच्या बाहेर. ब्रॅकेटच्या आतली संख्या अपोजिट करायची, म्हणजे ही -27 आहे ती होईल +27. आणि आता रूल यूज करायचा. पहा इथे दोन्ही नंबरचं साईन सेम आहे का? नाही, डिफरंट साईन आहे आणि म्हणून या दोघांचं सबट्रॅक्शन होईल. पाहू, दोन्ही नंबरचं साईन डिफरंट आहे म्हणून दोघांचं होईल सबट्रॅक्शन. 27 - 19 त्यातील 8 आणि इथे पुढे परत आन्सरला मोठ्या नंबरचं साईन द्यायचं, बिगर नंबर साईन +8 +8 मोठ्या नंबरचं साईन. पहा काय केलं, हा नंबर आहे तसाच राईट केला आणि इथे निगेटिव्हचं साईन आहे म्हणून हा नंबर अपोजिट करून राईट करायचा आणि अपोजिट नंबर आला +27. मग दोघांचं परत साईन पहा, अपोजिट साईन आहे, वेगवेगळे चिन्ह आहेत, सेम चिन्ह नाही, डिफरंट साईन आहे म्हणून काय केलेलं आहे दोघांचं सबट्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन आलेलं आहे 8 आणि आन्सरला साईन बिगर नंबर द्यायचं. थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. 148 मायनस -37. पहिला हा नंबर आहे तसाच राईट करून घ्या आणि इथे सबट्रॅक्शनचं साईन आहे, बाहेर पण सबट्रॅक्शन आहे, तर सबट्रॅक्शन असल्यामुळे हे नंबर काय होणार, साईन चेंज होणार 37 आणि ॲडिशन होईल समान साईन, सेम साईन. हा पॉझिटिव्ह सेम साईन आहे म्हणून करायची ॲडिशन. 8 + 7 15 कॅरी 1, 4 + 4 8 आणि 1 185 आणि आन्सरला नंबर्सला असलेलं साईन पॉझिटिव्ह. 4 नंबरचं एक्झाम्पल पहा. आता पहा पहिला नंबर हा आहे तसाच राईट करायचा, -120 आणि इथे आता साईन चेंज होणार नाही. इथे पहा ब्रॅकेट होतं, ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन होतं म्हणून आपण ब्रॅकेटमधील संख्या किंवा ब्रॅकेटमधील नंबरचं साईन चेंज केलं, अपोजिट केलं. इथे एकच साईन आहे म्हणून ही संख्या आहे तशीच राईट करूया. आणि आता पहा नंबर्सला असलेलं साईन सेम आहे, दोन्ही नंबरचं साईन सेम आहे म्हणून दोघांचे ॲडिशन होईल आणि ॲडिशन येईल 320 आणि नंबर्सला असलेलं साईन आन्सरला द्यायचं -320. इथे मी साईन चेंज का नाही केलं तर पहा इथे पहा असं साईन आहे, ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह म्हणून ब्रॅकेटमधील संख्या किंवा ब्रॅकेटमधील नंबर अपोजिट साईन करून राईट करायचा. इथे देतानाच नंबर निगेटिव्ह दिलेला आहे, इथे दुसरं साईन नाही आहे बाहेर म्हणून इथे साईन चेंज करायचं नाही. 5 नंबरचं एक्झाम्पल पाहूया. 5 नंबरचं एक्झाम्पल पहा. -57 आहे तसेच राईट केले. इथे ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्हचं साईन आहे, ब्रॅकेटमधील संख्या किंवा ब्रॅकेटमधील नंबर अपोजिट साईन करून लिहून घ्या. आता इथे पाहायचं, इथे अपोजिट साईन वेगवेगळी चिन्ह म्हणजे काय होईल, सबट्रॅक्शन होईल. 17 - 8 -57 + 48 17 - 8 9 57 - 48 9 आणि मोठ्या संख्येचा साईन बिगर नंबर साईन 57. 6 नंबरचं एक्झाम्पल पहा. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे -15 - -24. इथे पण पहिला हा नंबर आहे तसाच राईट करा, बाहेर निगेटिव्हचं साईन, आतलं साईन चेंज आणि ते अपोजिट साईन आहेत, डिफरंट साईन आहेत. इथे डिफरंट साईन आहे म्हणजे काय होतील, सबट्रॅक्शन होईल. 24 - 15 9 राहतील आणि बिगर नंबर साईन म्हणजे 24चं साईन पॉझिटिव्ह, जे दिलं नाही तरीही चालेल. रूल लक्षात घ्यायचे आहेत, व्यवस्थित गणित समजून सांगितलेले आहेत, एक्झाम्पल्स आणि रूल्स पण सांगितलेले आहेत, ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे, कसे रूल वापरायचे. आणि रूल्स फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही ह्या वर्षी रूल जर समजून घेतले आणि व्यवस्थित समजले तुम्हाला, तर तुम्हाला पुढे मॅथ्स हार्ड जाणार नाही, कारण रूल हे आपल्याला शेवटपर्यंत यूज करावेच लागतात आणि म्हणून रूल्स फार महत्त्वाचे आहेत, समजून घ्या. आणि मी व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.
आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. थँक्यू.